स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या नोकरीविषयक जाहिरातीत NTPC रिक्रुटमेंटची जाहिरात वाचून दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून बोलणी झाल्यावर प्रियंका चव्हाण व तिच्या पतीनं कांताराम सिद्धराम पाटील यांची 14,86,000 रुपयांची रक्कम घेऊन मुलाला नोकरी लावण्याऐवजी आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर कांताराम पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी प्रियंका व तिचे पती सूरज रमेश चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। जुळे सोलापुरातील मजरेवाडी परिसर जय मल्हार नगरातील रहिवासी कांताराम चव्हाण यांचा मुलगा BE मेकॅनिकल झाल्यानं ते स्थानिक वृत्तपत्राच्या नोकरीविषयक जाहिरातीत NTPC रिक्रुटमेंट BE मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, डिग्री, ITI, इलेक्ट्रिकल फील्ड इंजिनियर, कम्युनिकेशन, कॉन्टॅक्ट 9529434351 अशी जाहिरात होती। ती पाहून त्यांनी मुलगा प्रवीण यांचं BE मेकॅनिकल झाल्यानं तो नोकरीस पात्र म्हणून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता मोबाईल धारकानं प्रियंका चव्हाण असं सांगितलं। पती सूरज चव्हाण यांच्याकडे फोन दिला। त्याने पाटील यांना राहत्या घरी विजापूर रस्त्यावरील कित्तूर चन्नम्मा नगरात मीटिंगसाठी बोलावलं। मुलाला नोकरी लावतो, त्या बदल्यात 15 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली व प्रशिक्षण काळात 30 ते 80,000 इतका पगार मिळेल अशी थाप मारली, ज्यावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी खात्यावर वेळोवेळी 9 लाख रुपये पाठवले। मात्र थोड्या दिवसांनी नोकरीबाबत विचारणा केली असता मंत्रालय मुंबई येथील सचिव यांच्याशी बोलणं झालंय। बाकीचे राहिलेले पैसे त्यानंतर पाठवा असं सांगितल्यानं उर्वरित रक्कम प्रियंका चव्हाण हिच्या फोन पे वर वेगवेगळ्या तारखेस पाठवण्यात आले। मात्र मुलाला नोकरी लागण्यासाठी त्यांनी तब्बल 14,86,000 रुपये दिले। मात्र नोकरी संदर्भात विचारणा केली असता दोघेही उडवाउडवीची उत्तरं देत होते। वेळोवेळी संपर्क केला असता कॉलला प्रतिसाद देण्यास टाळत राहिले व दिलेली रक्कम परत देत नाहीत। यावरून कांताराम पाटील यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली। पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। अधिक तपास पोलीस करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।